विदर्भामध्ये तुफान पावसाने वेगवेगळ्या जिल्ह्यात 6 जणांचा मृत्यू। पुढच्या आठवड्यात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता। मराठवाड्यामध्ये 8ही जिल्ह्यात दमदार पाऊस। 24 तासात 68 मिलीमीटर पावसाची नोंद। 233 मंडळांमध्ये अतिवृष्टी। नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगावला रेड अलर्ट। काही तालुक्यात शाळा कॉलेजेसना सुट्टी। आठवडी बाजार देखील भरणार नाही। जळगावकरांची पाण्याची चिंता मिटणार। वाघूर धरण 65% भरलं। अजिंठ्याच्या डोंगर रांगांमध्ये मुसळधार पाऊस। वीर धरणातून वीरा नदीमध्ये 33,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पुरंदर तालुक्यातलं दत्त मंदिर पाण्याखाली। वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 17 दरवाजे उघडले। 34,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग। मध्य प्रदेशातल्या पावसाचा परिणाम। नीरा देवधर धरणातून पाण्याचा विसर्ग। भोरची अमरधाम स्मशानभूमी पाण्याखाली। उद्यापासून वादळी पावसाचा जोर ओसरणार। बंगालच्या उपसागरातला कमी दाबाचा पट्टा पुढे सरकला। रविवारपासून पावसाची विश्रांती। ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस। हवामान विभागाच्या वतीने नवी माहिती। तर 94% पावसाचा अंदाज। नागपूर मुंबई महामार्गाला पावसाचा तडाखा। जळगाव जिल्ह्यात उड्डाणपुलाचा भराव खचला। अमरावतीमध्ये रात्रभर बचाव कार्य। बेंबडा नदीच्या पुराचा तडाखा। मंगरुळ चव्हाळा पोलिसांची मदत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमसरीचा धबधबा प्रवाहित। 2 दिवसांपासून संततधार। महादेव मंदिरासाठी भाविकांची गर्दी। साताऱ्यात धोम धरणातून कृष्णा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। वाईच्या महागणपती मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा। एल निनोच्या सावटात देखील पुण्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद। जुलैमध्ये 709 मिलीमीटर पावसाची नोंद। तर साधारणपणे दुप्पट पाऊस पडला। पुण्यातल्या इंजवडीमध्ये क्रेन उलटली। अवैध होर्डिंग हटवताना मोठा अपघात। कोणतीही जीवितहानी नाही। शिक्षा नाही तर संवाद, तिरस्कार नाही तर मार्गदर्शन। नरेंद्र मोदींकडून इंस्टाग्रामवर नवा व्हिडिओ अपलोड। मंत्रालयाच्या कॅन्टीन संबंधी एफडीएचा अहवाल खोटा। वकिलांच्या टीमच्या पाहणीनंतर हायकोर्टाचा संताप। नोटीस बजावण्याचे आदेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये झेडपी सदस्य ज्योती शिंदे यांचं सदस्यत्व धोक्यात। कुणबी जातीचं प्रमाणपत्र। अवैध प्रहारला मोठा धक्का। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये ज्वेलर्सवर धाडसी दरोडा। बंदुकीचा धाक दाखवत अर्धा किलो सोनं, 13 किलो चांदी लुटली। भोंदू अशोक खरातचा ताबा शिर्डी पोलिसांकडे। समता पतसंस्थेमधील बनावट खाती प्रकरण। आज भोंदू खरातला कोर्टात हजर करणार। पश्चिम रेल्वे मार्गावर आज तर मध्य रेल्वेवर उद्या ब्लॉक। मध्यरात्रीनंतरच्या गाड्यांवर परिणाम। काही फास्ट गाड्या स्लो ट्रॅकवर वळवल्या।